नमस्कार मंडळी, कसे आहेत? महाराष्ट्र सुरक्षित आहे का? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे अण्णामलाई, जो BJPचा नेता आहे तमिळनाडूचा. त्यांनी राज ठाकरे साहेबांना चॅलेंज दिलं की मी महाराष्ट्रात आलो तो मुंबईत येणार आहे, हिंमत असेल तर पाय कापून दाखवा, असं चॅलेंज दिलं. काहीतरी विषय झालेला. अण्णामलाईने मुंबई न बोलता बॉम्बे हा शब्द बोलला, म्हणून हा विषय वाढत गेला. हा विषय राजकारणापर्यंत ठीक आहे की राजकारणाच्या नंतर काय विषय होतो काय आपल्याला माहीत नाही आहे. पण हा विषय भावानं कधी विचार केला आहे का? हे लोक एकमेकांना माझं व्हॉट्सअप फेसबुक याच्यावर एक स्टोरी टाकत असतात आणि कमेंट करत असतो. पण तमिळनाडूचं नेता अण्णामलाईनी यांनी राज ठाकरे साहेबांना म्हणजे रसमलाई वाली टिप्पणी पे पलटवार किया और अण्णामलाई ने कहा है मैं मुंबई आऊँगा, अगर हिम्मत है तो मेरा पैर काट के दिखाओ. आता राजकारण आहे की राजकारणाच्या पलीकडे गेलंय काही समजत नाही. कारण की राजकारणापर्यंत सीमित राहिले ती गोष्ट खूप चांगली वाटते. कारण की आपण ज्या नेत्यांना निवडून देतो ते नेता आपले काय इच्छा असते ते आपल्यासाठी काम केलं पाहिजे. ते नेता काम न करता अशा काही गोष्टी करतात, त्या गोष्टी चर्चेचा विषय भेटतो आणि चर्चा निघतात. मला असं वाटतं कमेंट असे ना एकमेकांना कमेंट न करता ना असं गोष्टी बोलत्या जर विकासावर ध्यान दिलं तर आपण नक्की पुढं जाऊ शकतो आणि आपला विकास जास्तीत जास्त होईल. आपण अमेरिकेच्या पुढं पण जाऊ शकतो. कारण की आपला जेवढा पैसा मुंबई महाराष्ट्रात आहे तेवढा पैसा कुठंच नाही. पण तो पैसा जातो कुठं? तेवढं काम जर विकासावर केलं तर का नाही होणार? विषय आता इलेक्शन सकाळी जर गोष्टी घडली, माझं दुकानाच्या बाहेरून एक रिक्षा जात होतं, रिक्षावर भोंगा लावलेला आणि त्या भोंग्यावर काही चेतावणी देत होते. ऐकलेत का तुम्ही? नाही ना. कारण की 15 तारीख झाली, 15 तारीखला इलेक्शन होतं, 15 तारीख संपली तशी त्या भोंग्यावर आता 17 आहे, आजची 17 तारीख आहे. त्या भोंग्यावर आवाज येत होतं की लाईट बिल भरा नाही तर तुमचे लाईट बिल कापण्यात येईल. त्या व्यक्तींना माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जे आता तुमच्या नेत्यांना सांगा ना की माझे 1-2 महिन्याचं माझं लाईट बिल नाही भरलंय साहेब, मला माफ करायला सांगा. आता होऊ शकतो का कधी? नाही ना. मग त्यांचा विचार करण्यासाठी, त्यांच्या 7 पिढी बसून खाण्यासाठी आपण जेवढी मेहनत करतो तेवढी मेहनत जर आपण स्वतःसाठी केली तर आपली एक पिढी तरी चांगले संस्कार आणि चांगली कमवू शकतो. कारण की ते 7 पिढी त्यांचं घाऊळ ते 50-50 लाखाचं, लाख नाही 50-50 करोडाचा बंगला बनवतोय. आपण काय बनवलंय? हा विचार कधी केलाय का? आता अण्णामलाई राज ठाकरे साहेबांना डायरेक्ट धमकी देतो की बाबा मी मुंबईत येईल, माझं पाय कापून दाखवा ना. राज ठाकरे साहेब समजदार आहे, मी मान्य करतो त्या गोष्टी, अशा गोष्टी तर करणार नाही. पण हे काय आहे, आता इकडं रोटी शिकायची तिकडं रोटी शेकायची. आता राज ठाकरे साहेब काहीतरी बोलणार, हे लोक काहीतरी बोलणार, हा विषय चालत राहणार. पण विकास हा काम होईल का? तर आपलं विकासावर काम केलं पाहिजे आपलं सगळं जनतेचं, असंच म्हणणं आहे. कोणता बी नेता यावं निवडून, आपलं काय म्हणणं आहे, जे आपल्या अडी अडचण ते सोडवलं पाहिजे. आता बघू अण्णामलाई कधी मुंबईत येतं आणि की पुढं काय घडल्यात प्रत्येक गोष्टी तुमच्या समोर नक्की येईल. तर माझे एवढंच म्हणणं आहे की 1 लाख सबस्क्राईब आपल्याला 1 वर्षात पूर्ण करायचं. तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी कायम असावं ही नम्र विनंती. तर काळजी घ्या आणि सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे.